3 किलोमीटर अंतरावरती राहता आणि गोवाल पाडवीला खरंच बघितलेलं नाही का? नाही, त्याचा जन्म सुद्धा आम्ही बघितला नाही. माझी आई शपथ कधी खोटं बोलणार नाही. आम्ही कधी ज्या दिवशी त्यांच्या तिकीटचं नाव झालं ना त्या दिवशी माहीत पडला, मला तर अजिबात माहीत. आरोप झालेला आहे त्यावर काय बोलाल तुम्ही? जो आरोप झाला आहे तो खोटा आहे. खोटा आहे. आमचा असलीचा गोवाल दादा खासदार बनणार. आदिवासी लोकांचे फार काम केलं आहे हिना गावीत, त्यांना सपोर्ट देईल. सातपुड्यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे, पाणी आहे, पण त्यांना शासकीय योजना पोचलेल्या नाही. सुधीर भाऊ, मणिबेलीकडे जाण्याची आपण बघू शकतो कच्चा रस्ता आहे. विकास कामं या भागात अर्धवट झालेली आहे. आपल्याकडे सातपुड्यातील गोवाल आहे, गाय चारण करणारा. याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी आहे, हे रिअल गोवाल आहे. भाजपने आरोप केला आहे आमदार केसी पाडवींनी विकास केला नाही, त्यांच्या गावाचा त्यांनी विकास केला नाही, ते मतदारसंघाचा कसा विकास होईल असा त्यांचा आरोप आहे. गोवाल पाडवींना कोणी ओळखत नाही, त्यांना आदिवासी येत नाही असे आरोप आहेत. आपण त्यांच्या गावातील लोकांकडून जाणून घ्या. सूचना. क्षमस्व प्रेक्षक मित्रांनो, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेत आणि आपण चांगली साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. परंतु अक्कलकुवा अक्राणी व नंदुरबार या 2 विधानसभा मतदारसंघाचा बोल बिनधास्त बोल हा ग्राउंड रिपोर्ट काही तांत्रिक कारणामुळे आम्ही प्रसारित करू शकलो नाहीत. 10 मे रोजी चित्रीकरणाच्या मोबाईलमध्ये बिघाड झाला. डाटा रिकव्हर करण्यासाठी बराच कालावधी गेल्याने रिपोर्टला उशीर झाला. त्याबद्दल आम्ही आमच्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव निवडणूकपूर्वीचे दोन्ही ग्राउंड रिपोर्ट आम्ही आज प्रकाशित करीत आहोत. संचालक नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. असली व नर्मदा काठावरील गावाचा ग्राउंड रिपोर्ट. असलीचा विकास झाला आहे का? गोवाल पाडवींना गावातील लोक ओळखतात का? नर्मदा काठावरील आदिवासींच्या काय समस्या आहेत? त्यांच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे? पाहूया ग्राउंड रिपोर्ट. आपण अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातील लोकसभेचा काय रिपोर्ट आहे, जनतेचा काय कौल आहे हे जाणून घेण्यासाठी आपण असली गावापासून 10 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत. या ठिकाणी या भागातील ग्रामस्थ आहेत. काय नाव आहे बाबा तुमचं? माझं नाव तोताराम जात्रे आहे. कोणतं गाव आहे तुमचं? चिवल उतार. चिवल उतार. काय लोकसभेचं वातावरण आहे? कोण उमेदवार उभा आहे माहिती आहे का तुम्हाला? काँग्रेसचा उमेदवार कोण आहे? गोवाल नाव असं, गोवाल पाडवी असं नाव आहे. पण भाजपाचा कोण आहे? भाजपाचा हिना गावीत आहे. हां, काय वातावरण काय तुमच्याकडे? आमच्याकडे थोडं मिक्सचर आहे. हां हां हां. काँग्रेस तेवढ्या पुरतं आहे आणि जास्त करून BJPचे आहे. शिवसेना BJP जास्त आहे. शिवसेना आणि BJP. BJPचा आमदार कोण आहे? BJPचा आमदार आपला विधान परिषदचा आमच्या दादा पाडवी. शिवसेनेचे. आणि काँग्रेसचे? काँग्रेस तर कशी पाडवी आहे. बरं, कोणी विकास केला तुमचा मतदारसंघाचा? आमच्या हिना गावीतनं केलं आहे. हिना गावीतनं केला आहे. काय केलं त्यांनी हिना गावीतांनी इथं? आमचं मोफत धान्य आणि रस्ता चांगला आहे का तुमच्या गावाचा? नाही ना, बघा रस्ता त्याने केला आमच्याकडे. रस्ता नाही केला? नाही केला. बरोबर. आणि बघू शकतो. कोणतं गाव म्हणाले तुम्ही? चिवल उतार. चिवल उतार या गावामध्ये ग्रामस्थांनी थोडी नाराजी व्यक्त केली आहे. इथून 10 किलोमीटर अंतरावरती असली आहे. असलीचा उमेदवार काँग्रेसचे गोवाल पाडवी आहे. त्यांनी हिना गावितांकडे कौल दिलेला आहे. इकडं आपण बघू शकतो. काय नाव आहे तुमचं? वसावे अमरसिंग काकडिया. अमरसिंग दादा, काय वातावरण आहे लोकसभेचं? लोकसभेचं आता सध्या आपलं भाजपचं वातावरण थोडं बरं आहे. भाजप. गोवाल पाडवी नाही का? नाही, आम्ही भाजपचे आहे ना. भाजपचे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याकडे पुन्हा इथं आजीशी बात करूया. आजी, काय नाव आहे तुमचं? रेवीबाई. काय तुमच्या गावाचं वातावरण काय? भाजप का काँग्रेस? भाजप. काँग्रेसचा उमेदवार कोण आहे?
हा गोवाल पाडूया म्हणून देखील पाहिलं नाही मी पाहिलं नाही गोवाल पाडवीनं पाहिलं नाही तुम्ही अजूनपर्यंत नाही पाहिलं आज नाही ना. आपल्याकडे काही युवा मंडळी आपण मध्ये जाणार आहोत तुम्ही गोवाल पाडवीला ओळखतात का मी पाहिलं नाही आता. गोवाल पाडवीला नाही पाहिलं कोणतं गाव आहे तुमचं इकडचं नाही. गावाचं नाव काय हां शिवल उतार. चिवल उतारमध्ये काही महिला आहेत काही नागरिक आहेत त्यांनी गोवाल पाडवीला पाहिलं नाही असं सांगितलेलं आहे आणि विकास हिना गावितांनी केला असं म्हणणं आहे त्यांचं इथं अजून इथं बाबा आहे त्यांच्याशी बोलणार आपण काय नाव आहे साया पारशी असावं. तुम्ही गोवाल पाडवीनं बघितलं आहे का हा बघितलं. कोण निवडून येईल गावाल पाडवी. गोवाल पाडवी यांनी सांगितलेलं आहे मी गोवाल पाडवींना बघितलं आहे गोवाल पाडवी निवडून येईल त्यांचं म्हणणं आहे केसी पाडवींनी विकास केला आहे का केलं आहे सगळं केलं आहे. बरं केसी पाडवींनी विकास केला असं म्हटलेलं आहे इथं काही लोक आहेत या परिसरातील लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत बंधू कोणतं गाव आहे तुमचं शिवल उतार. काय वातावरण काय लोकसभेचं वातावरण म्हणजे गोवालपाडीचं चांगलं वातावरण आहे इकडे. गोवाल पाडवींचं गोवालपाडी ते म्हणे गोवाल पाडवींना ओळखत नाही ते बाकी लोक ते नाही ओळखत असेल पण आम्ही ओळखतात तुम्ही काय सांगता तुम्ही ओळखतात का गोवाल पाडवींना हा ओळखते ना. त्यांनी विकास केला आहे का विकास नाही केला आहे पण तो नवीन उमेदवार आहे म्हणून तो चांगला आहे कार्यकर्ते. हिना गावीत नाही का हिना गावीत तर ते 10 वर्ष राहिले तरी कायच कामे नाही आहे इथं. बरं कोण कामं करेल मग तुमचे हे गोवाल पाडवी. बरं बरं केसी पाडवी साहेबांनी काम केलंय का इथं हा केला आहे ना केलंय यांनी सांगितलं की केसी पाडवी साहेबांनी विकास केलेला आहे इथं संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळत आहेत कोणी म्हणतंय आरोप करतंय कोणी त्यांच्या बाजूने कल देत आहे काय नाव आहे मगन वसावे. तुम्ही गोवाल दादांना ओळखता का ओळखता जवळचं आहे म्हणून ओळखतात. काय किती अंतर आहे आपलं 7-8 किलोमीटरचं आहे. निवडून येतील का ते लोकसभेमध्ये लोकांवर आहे ते. बरं बरं काय एकंदरीत भाजपचं वातावरण आहे का काँग्रेसचं वातावरण तर दोघांचं सारखंच आहे. टफ फाईट आहे हो टोप आहे. केसी पाडवी साहेबांनी विकास केला का इथं विकास तरी आता ते 35 वर्षाचं राजकारण आहे त्यांचं आम्हाला पण सांगता येत नाही काय कसं विकास भौतिक सुविधा मिळाल्यात का तुम्हाला आदिवासींना अजून तर नाही मिळाल्या असली गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत या पाड्यामध्ये आपण जात आहोत या पाड्याची काय परिस्थिती आहे इथं नागरिक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या पाड्याचं नाव काय आहे इथल्या आदिवासींच्या समस्या का आहेत ते सर्व आपण जाणून घेणार आहोत अक्कलकुवा तालुक्यातील हा सातपुडा पर्वत आहे सातपुडा पर्वतमधली परिस्थिती आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी या गावामध्ये आलेलो आहोत या गावाचं काय नाव आहे बाबा तुमचं हां शिवल उतार. चिवल उतार या चिवल उतार गावामध्ये आलेलो आहोत काय नाव आहे तुमचं बरं बरं दादा लोकसभेची निवडणूक सुरू आहे तर काँग्रेसचा उमेदवार कोण आहे काँग्रेसच्या उमेदवाराकडे कुठं आहे उमेदवार आहे इधर तर नाही काय नाव काय त्यांचं मजा काँग्रेसच्या उमेदवारांचं नाव काय काँग्रेसचे उमेदवार नाही माहिती. नाही माहीत तुम्हाला माहिती आहे काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव नाही माहिती. नाही माहीत तुम्हाला माहिती आहे का काँग्रेसचा उमेदवार कोण आहे गोवाल 3 पैकी 1 जणांनी सांगितलं आहे गोवाल पाडवी काय नाव आहे ताई तुमचं काँग्रेसच्या उमेदवारांना ओळखता का तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला ओळखता का गोवाल पाडवीला ओळखता बघितलं का तुम्ही बघितलंय नाही तू बघितलंय काँग्रेसच्या उमेदवाराला गोवाल पाडवींना नाही तुम्ही बघितलंय का ॲडव्होकेट केसी पाडवी यांचा मुलगा गोवाल पाडवींना बघितलंय तुम्ही बघितलंय का नाही बघितलंय असली किती किलोमीटर आहे इथून किती किलोमीटर आहे 5-6 किलोमीटर. तरी तुम्ही बघितलेलं नाही त्यांना असली 4-5 किलोमीटर आहे त्यांनी बघितलेलं नाही 4-5 किलोमीटर आहे पण आपल्या घरी तर राहतोच नाही ना कुठं राहता मग ते मुंबई राहता का राहता तो गोवाल पाडवी देखलाच नाही ना बरं केसी पाडवींना बघितलंय कैसे पाडवीला देखला आहे ना बरं त्यांना नाही बघितलं त्याला बाप भी देखला आहे सांग्यादाच्या हां त्यांनाही बघितलंय पण गोवाल पाडवींना नाही बघितलंय कोण निवडून येईल हिना गावीत का गोवाल पाडवी कशाला निवडून तो महामाराने खबर आहे तुम्हाला नाही माहित त्यांना नाही माहित कोण निवडून येईल काय वाटतं तुम्हाला नाही माहिती असं म्हणाले कोण निवडून येईल असं काय माहित नाही तुमच्या गावाचा विकास झालाय का
विकास झाला आहे. रस्ते वगैरे रस्ते तर हेच आहे आपले दिखता आहे हेच बरोबर. रस्ता. हा. कोणी केले हे रस्ते? रस्ते हे ना गावित करते आहे का कशी करते आहे आपल्याला कोणी करतातच नाही खबर. काही राजकारणाची काही घेणं देणं नाही. रस्ता कोण करतंय त्यांना काही माहिती नाही, पण रस्त्याची अवस्था थोडी चांगली थोडी खराब झालेली आहे. या गावामध्ये बऱ्यापैकी लोक ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना ओळखत नाही, कारण ते इथं राहत नाही. त्यांचे वडील केसी पाडवी त्यांना ओळखतात, केसी पाडवी यांचे वडील त्यांना देखील ओळखतात, पण ॲडव्होकेट गोवाल पाडवींची ओळख नसल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. आपण आता असलीला जाणार आहोत. असलीला त्यांना किती जण ओळखतात? जनतेचा कौल जाणण्यासाठी आपण आज अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. दुपारी अक्कलकुवा शहरामध्ये प्रचंड ऊन तापलेलं होतं आणि उकाळा जाणवत होता. आपण तिथं सरबत घेतलं आहे आणि असलीच्या परिसरामध्ये आपण आल्यानंतर अचानक वातावरणामध्ये बदल झालेला आहे. तापमानाऐवजी आता पाऊस वरून राजा बरसू लागलेला आहे आणि इथं आल्यानंतर राजकीय वातावरणात देखील मोठा बदल झालेला आहे. अक्कलकुव्याला मोठ्या प्रमाणामध्ये गोवाल पाडवीचा नारा होता, परंतु इथं डायरेक्ट असलीहून 3 किलोमीटर अंतरावरती गोवाल पाडवीलाच हे लोक ओळखत नसल्याचा धक्कादायक बाब आपल्यासमोर उघड झालेली आहे. तुम्ही काय नाव आहे तुमचं? नाव काय? वसावे रवींद्र सुनपसिंग, राहणार ओरपा, तालुका अक्कलकुवा. बरं, तुम्ही गोवाल पाडवींना ओळखता का? नाही ओळखता. तुम्ही ओळखतात? नाही. तुम्ही ओळखतात का? नाही. तुम्ही ओळखतात गोवाल पाडवींना? नाही. तुम्ही गोवाल पाडवींना ओळखतात? नाही. तुम्ही तुम्ही बघितलंय? अजिबात नाही. तुम्ही बघितलंय? मी आता याला बघितलंच नाही. बरं, तुम्ही केसी पाडवींना बघितलंय? बघितला पण तुम्ही बघितलंय का? केसी पाडवींना पाहिलंय? तुम्ही पाहिले? केसी पाडवींनी विकास केला आहे का? नाही, मोलगी तालुका सुद्धा केला नाही. तुम्ही काय सांगता? केलाय का विकास? गावाचे रस्ते चांगले हिना गावितांनी केलाय? काय केलाय हिना गावित? घरोघरी गॅस दिलेले आहे आणि सोलर प्लेटा दिलेल्या आहे, भांडे दिलेले आहे, पेट्या दिलेल्या आहे, ताडपत्र्या दिलेल्या आहे, फुलं दिलेले आहे. असं खूप विविध जातीचं योजना देऊन राहिले आहे लोकांना. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या माध्यमातून अनेक योजना या ओरपा गावातील ग्रामस्थांना मिळालेल्या आहेत आणि या भागातील ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी काँग्रेस पार्टीवरती आमदार केसी पाडवींवर केलेली आहे. हे कदाचित भाजपचे कार्यकर्ते असावे किंवा ग्रामस्थ असावे, हे आम्हाला त्याची जास्त कल्पना नाही, परंतु त्यांचा रोष पाहिला तर एकंदरीत हा काँग्रेससाठी आमदार केसी पाडवींसाठी धक्कादायक असला पाहिजे. या गावामध्ये विकास झाला पाहिजे असं सामान्य लोकांची मागणी आहे आणि केसी पाडवींनी या मतदारसंघाचा विकास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, ओरपा. आपण आता ओरपानंतर असली गावामध्ये काय परिस्थिती आहे, असली गावामध्ये केसी पाडवीचे चिरंजीव गोवाल पाडवींना ओळखतात का? भाजपाने आरोप केला होता की त्यांच्या गावात 10 लोकांना ते ओळखत नाही, तर खरंच तशी परिस्थिती आहे का? ओरपामध्ये तरी भाजपाची जे आरोप केले होते ते सिद्ध झालेले आहे. असलीमध्ये सिद्ध होतात का ते पाहूया. चला आपण आता असली या गावाला जाणार आहोत. असलीची काय परिस्थिती आहे ते पाहणार आहोत. मतदारसंघाचा विकास झाला आहे का ते बघूया. चला, अक्कलकुवा तालुक्यातील पाडबारा या गावाजवळ आलेलो आहोत आपण. इथं काही ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय नाव आहे तुमचं? असलीचे तुम्ही गोवाल पाडवींना ओळखता का? कोण निवडून येईल, हिना गावित का गोवाल पाडवी? गोवाल पाडवी. काय तुमचं नाव काय? रोशन. तू मतदान करतो का? नाही करतो, 2दा गेले. खासदार कसा असला पाहिजे? तेवढं मला नाही माहिती. बरं, कोण निवडून येईल खासदार म्हणून? नंदुरबारचा खासदार कोण होईल, गोवाल पाडवी का हिना गावित? आमच्या मताने ते गोवाल पाडवी यायला पाहिजे सर. बरं, तुम्हाला काय वाटतं? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी. तुम्हाला काय वाटतं दादा? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी. उरपा कोणतं गाव आहे? ओरपा गावातील लोकांनी गोवाल पाडवींना ओळखत नाही ते लोक, असं सांगितलं. एकच गाव पलीकडे आहे त्यांचे गाव, कसं काय नाही ओळखणार ते? मला 10 लोकांनी प्रतिक्रिया दिली, एक पण नाही ओळखत. चुकीचे येते. चुकीचं आहे का? काय वाटतं तुम्हाला? ते लोक ओळखत नाही गोवाल पाडवीला? ओळखत खोटं बोलतात का ते? खोटा बोलतात ते. बरं, विरोधक आहे म्हणून का? हा, ते विरोध बोलून राहिले ते. विरोधात बोलतात का ते? बरं बरं. तुम्ही ओळखता ना गोवाल पाडवीला? ओळखतात. ताई, तुमचं काय नाव आहे? बिजरा. ताई, तुम्ही गोवाल पाडवीला ओळखता का? ओळखताना ओळखता का? कोणाचा मुलगा आहे?
केशी पाडवी बरं ते इलेक्शनमध्ये उभे तुम्हाला माहिती आहे का? काय निशाणी त्यांची? हात हात. काय नाव आहे तुमचं? तुम्ही गोवाल पाडवींना ओळखता का? हा ओळखता. त्यांनी विकास केलाय का? विकास केलाय का? गोवाल पाडवींनी विकास केलाय का? तर विकास तर करणारच आहे. केसी पाडवींनी केलाय का? केला ना. केसी पाडवींनी विकास केलाय का? हा तुम्ही गोवाल पाडवींना ओळखता? बरं बरं. विकास केलाय का आमदारांनी? तर पहिलेच आहे आता आमदारांनी विकास केलाय का? हो विकास केलेला आहे. बरं तू काय सांगशील? केलाय का विकास आमदारांनी? तू काय सांगशील? विकास तर होईलच. बरं काय म्हणतात दादा? हिना गावी ठोक्या थोडक आहे. हिना गावी त्यांनी फसवणूक केली असं म्हणतात. काय फसवणूक केली तुमची? ते भक्त मंडळाला फसवले आणि बैलजोडीला फसवले आणि ते बासत गटवालाला फसवले. सगळेच कामाचं फसवले आहे. कसं फसवलं म्हणजे नेमकं नाही काय? त्यांच्या ते काय काय दिले ते दिले नाही ना आता. बरं दिले नाही असं म्हणणं आहे. बरं सांगितलं पण दिलं नाही. आश्वासन दिलं पण त्यांना कुठल्याही योजना मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दिले पण वस्तू नाही दिले हा त्यांना. काय म्हणताय? आदेश दिले आणि वस्तू दिली नाही. वस्तू नाही दिले. आदेश दिले पण वस्तू दिले नाही. बघा ओरपा आणि पाटबारा या दोन गावाची भिन्नता मी तुम्हाला सांगतो. ओरपा गावातील 8-10 लोक ॲडव्होकेट गोवाल पाडवींना ओळखत नाही. पाटबारा गावातील लोक या गोवाल पाडवींना ओळखतात. केसी पाडवींच्या कामं त्यांना झालेली आहे असं ते म्हणत आहेत. गोवाल पाडवी यांच्या गावाकडे आपण जात आहोत. चिमल उतारहून असलीकडे हा रस्ता आहे. बघू शकतो आपण लाईव्ह चाललेला आहे. रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. काही अंशी रस्ता चांगला आहे, काही अंशी रस्ता खराब झालेला आहे. नेमकं गोवाल पाडवींना या भागामध्ये ओळखतात का याची देखील आपण चाचपणी करणार आहोत की गोवाल पाडवींची ओळख खरंच आहे का. गोवाल पाडवी काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे. गोवाल पाडवी भाजपाने आरोप केला आहे की गोवाल पाडवीचे गावामध्ये 10 लोक त्यांना ओळखत नाही. तर आपण असे 10 लोकांना प्रश्न विचारू. 10 पैकी किती लोक गोवाल पाडवींना ओळखतात तर बघूया आपण असलीचा रिपोर्ट. असली गावातील शासकीय आश्रमशाळेचा गेटजवळ आपण आहोत. हा रस्ता बघू शकतो असली गावाचा. हा इथं तरी डांबरीकरण दिसतंय चांगला आहे. मध्ये मध्ये रस्ता आम्ही अक्कलकुवा मोलगी डाबकडनं आलो. असली गावात प्रवेश केला. काही ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे. इथली भौगोलिक परिस्थिती डोंगर दऱ्यांमुळे इथं रस्ताही खराब झालेला आहे. भाजपने आरोप केला आहे आमदार केसी पाडवींनी विकास केला नाही. त्यांच्या गावाचा त्यांनी विकास केला आणि ते मतदारसंघाचा कसा विकास होईल असा त्यांचा आरोप आहे. गोवाल पाडवींना कोणी ओळखत नाही, त्यांना आदिवासी येत नाही असे आरोप आहेत. आपण त्यांच्या गावातील लोकांकडून जाणून घेणार आहोत. काय नाव आहे तुमचं? सुनीत. कोणत्या गावाचे तुम्ही? मी मालपाडा. बरं गोवाल पाडवींना ओळखता का तुम्ही? ओळखतात. तुमचा मतदारसंघाचा विकास केला आहे का आमदारांनी? आता आम्ही बी केला आहे का? रस्ते वगैरे केलेत का? केले आहे, बरेच केलेले आहे. बरेच केले आहे. तुमचं नाव काय? राकेश. कुठले आहेत तुम्ही? पानबरेश. बरं तुम्ही असली गावाचे उमेदवार आहे गोवाल पाडवी यांना ओळखतात का? ओळखतो ना. त्यांच्या वडिलांनी विकास केला आहे का इथं? केला ना. केला आहे. 2 ग्रामस्थ या परिसरातले त्यांनी सांगितलं आहे की गावाचा विकास झाला आहे. ते उमेदवारालाही ओळखतात. आपण गावात जाऊया. गावामध्ये काय प्रतिक्रिया आहे, गावकरी काय म्हणतात, ॲडव्होकेट गोवाल पाडवींना ओळखतात का, त्यांच्याबद्दल काय माहिती देतात, आमदार केसी पाडवींनी विकास केला आहे का, हा सर्व ग्राउंड रिपोर्ट आपण असली गावाचा ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत. असली रिपोर्ट आपण देणार आहोत. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, व्हिडिओ व्हायरल होत असतात. रस्त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. खरंच ते व्हिडिओ या भागातले आहेत का? खरंच या भागाचा रस्ता खराब झाला आहे का? विकास झाला नाही का? गोवाल पाडवींना ओळखत नाही का? सर्व गोष्टी आपण या असली ग्राउंड रिपोर्टच्या मतदारसंघातनं जाणून घेणार आहोत. इथं एक बोर्ड आहे बघू शकतो. ग्रुप ग्रामपंचायत असली आपलं स्वागत करत आहे. स्वागताचा बोर्ड आहे. आपण आता गावात प्रवेश करत आहोत. ही आश्रमशाळा आहे. 1ली ते 10वीपर्यंत इथं विद्यार्थी शिकतात आदिवासी पाड्यातील. आणि आता सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे आश्रमशाळेमध्ये शुकशुकाट दिसतोय. गावात प्रवेश करूया. आपण असली गावामध्ये आलेलो आहोत. असली ग्रामपंचायतचा परिसर आहे. मागच्याच बाजूला हे वॉल कंपाऊंड बघू शकतो आपण. काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचं निवासस्थान आहे. इथं एक भगिनी आहे, तिच्याशी बातचीत करणार आहोत. काय नाव आहे ताई तुझं? सविता पाडवी. तुम्ही गोवाल पाडवींना बघितलंय का? हां बघितलंय. ओळखतात तुम्ही? हां ओळखतात.
बरं, ते इथे येतात का? हां येतात. येतात का? काय वाटतं, लोकसभेची निवडणूक आहे, नंदुरबारचा खासदार कोण होईल? आमचा गवाला दादाच होतील. गोवाल दादा होईल असं वाटतंय का? हां असं वाटतंय. हां, नंदुरबारचा खासदार कोण होईल, हिना गावित की गोवाल पाडवी? गवाल पाडवी. गोवाल पाडवी. हां. बरं, दादा तुमचं काय नाव आहे? तुम्ही गोवाल पाडवींना ओळखतात का? काय वाटतं तुम्हाला, लोकसभेचा खासदार कोण होईल? गोवाल येणार. आपल्याकडे काही तरुण आहे, त्याच्याशी बातचीत करणार आहोत आपण. काय नाव आहे तुझं? विनेश. गोवाल पाडवींना ओळखतो का तू? नंदुरबारचा खासदार कोण होणार? गोवाल पाडवी होणार. असं म्हटलं जातं की गोवाल पाडवींना आदिवासी भाषा बोलता येत नाही, खरं आहे का? येते का? येते ना. येते. बरं, तुम्ही काय सांगता, आदिवासी भाषा येते का गोवालदादांना? बोलतात का ते? भाजपाने आरोप केला आहे त्यांच्यावरती, त्यांना आदिवासी बोलता येत नाही. येते का? तू ऐकलंय का आदिवासी बोलताना? बघितलंय का? हां ऐकलंय. बघितलंय? हां बघितलंय. बरं, आदिवासी बोलताना त्यांनी ऐकलं पण आहे, बघितलं पण आहे. ते ॲडव्होकेट गोवाल पाडवींना ओळखतात आणि ते निवडून येतील, खासदार होतील असा विश्वास या गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. आपण तिकडं महिला आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय म्हणतात त्या जाणून घेऊया. तुम्ही गोवाल दादांना ओळखता का? हो. ओळखतात. हां. खासदार कोण होणार, हिना गावित का गोवाल पाडवी? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी होणार. हां. त्यांना आदिवासी बोलता येते का? हां बोलता येते. तुमच्या घराजवळ राहतात का ते? हां. बरं बरं. तुमच्या गावाचे रस्ते झालेत का? विकास झालाय का? हां झालाय. झाला आहे. बाई, तुम्ही गोवाल दादांना ओळखतात का? ओळखता का? हो त्यांना आदिवासी बोलता येते का? बोलता. बोलतात. इथे येतात का ते? येते. केव्हा 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 येतात? किती बी वेळ होते रोते हैं. रोते आहे का? हां, अधूनमधून येतात, इथं राहतात, त्यांना आदिवासी बोलता येते. दादा, कोण निवडून येणार? गोवाल दादा. काय निशाणी काय त्यांची? ताई, काय नाव आहे तुमचं? गीता गोविंद वडवी. बरं, तुम्ही असली गावाचे आहेत का? हो. तुम्ही काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवींना ओळखता का? हो. काय यंदा काय वातावरण आहे? गोवाल पाडवी निवडून येतील असं आम्हाला वाटतं. बरं बरं. तुझं नाव काय बेटा? रुपाली. काय करते तू? 10वीची परीक्षा दिली, आता घरी जायचं. बरं बरं. तू गोवाल दादांना ओळखते का बेटा? ओळखते. बरं बरं. गोवाल पाडवींना ओळखतात की नाही याची खातीरजमा आपण करत आहोत. काय नाव तुझं? अविनाश पाडवी. तू गोवाल पाडवींना ओळखतो का? ओळखतो. बघितलंय? हो बघितलं. येतात का तुमच्या गावात? हां येतं. काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवींना ओळखता का? ओळखतंय. काय सांगाल? ते आमचे संविधान वाचवतील हे आम्हाला हे वाटतंय, योग्य वाटतंय. बरं आणि त्याचे डॉक्टर वगैरे नाही पाहिजे आम्हाला, वकीलच पाहिजे. बरं. संविधान वाचवणारे आम्हाला उमेदवार पाहिजे, गोवाल पाडवी पाहिजे. ते गोवाल पाडवींना ओळखतात असं म्हणतायत ते. अजून यांना विचारूया, तू गोवाल पाडवींना ओळखतो का? ओळखतो. कोण निवडून येईल? गोवाल पाडवी. अजून काही इथं मतदार आहे, ओळखता का? हा, निवडून येतील का ते? कुठं राहतात ते? कुठं राहतात ते? गोवाल पाडवी कुठं राहतात? कोणाचा मुलगा आहे? कोणाचा मुलगा आहे? बरं बरं. गावाचे तुम्ही? असली. ही असली म्हणजे असलीच. गोवाल दादांना ओळखता का तुम्ही? गोवाल कागडा सांज्याचा पोरगा. बरं बरं. निवडून येतील का ते? तो नवीन पोरगा आहे, त्याचं थोडंसं जरा काय म्हणतात ते परिचय बाकी. निवडून येतील का? खासदार बनतील का? केसीच्या नावावर येतील तर येतील, काँग्रेसच्या नावावर येतील, पण पोराच्या नावावर नाही येणार. काँग्रेसच्या नावाने निवडून येतील? हा येतील. बरं बरं. त्यांना आदिवासी बोलता येते का? तो मुंबई आणि फॉरेनमध्ये शिकला आहे. हां. आम्ही इथे मुंबई आणि पुण्यामध्ये शिकलो आहे. भाषा येते का त्यांना? त्यांना विचारा आणि टेस्ट करा. बरं बरं. ठीक आहे. ठीक. ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचं निवासस्थान आहे. केसी पाडवी साहेबांचा हा बंगला आहे असली गावामधला. केसी पाडवी साहेब आदिवासी विकास मंत्री, आमदार, अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्यांच्या बंगल्यावर आपण आलेलो आहोत. अतिथी देवो प्रमाणे त्यांनी
पाणी आणलं प्यायला. आपण पाणी पिऊन खूप दमलो आहोत. पहाड दऱ्याखोऱ्यांमध्ये नदी नाल्यांमध्ये चालून खूप दमलो आहोत. काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा आपण निवासस्थानी आलेलो आहोत. त्यांची आत्या असली गावाच्या निवासस्थानी आहे. काय नाव आहे तुमचं? पाडी सुनीता. बरं ताई, तुमच्या भावाचा मुलगा ॲडव्होकेट के.सी. पाडवी साहेबांचा चिरंजीव गोवाल दादा निवडणुकीमध्ये उभे आहे. काय वातावरण काय आहे? वातावरण एक चांगलं आहे. कोण होणार खासदार? खासदार हेच होऊ शकतं. बरं, गोवाल पाडवी होणार. त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीने आरोप केले आहेत की त्यांना आदिवासी बोलता येत नाही. आदिवासी थोडं थोडं बोलता येतं त्यांना आणि मराठी तर बोलतातच ते. बरं बरं. त्यांना गावातले 10 लोक ओळखत नाही असा आरोप भाजपने केला होता. काय सांगाल? ओळखतात सर्व ओळखतात. खरपा गावामध्ये देखील त्यांना कोणी ओळखत नाही असं लोकांनी आम्हाला प्रतिक्रिया दिल्या. ओरपा ओळखतात. ओळखतात. बरं बरं. बरेच लोक ओळखतात. जो आरोप झालेला आहे त्यावर काय बोलाल तुम्ही? जो आरोप झाला आहे तो खोटा आहे. खोटा आरोप विरोधक करत आहे. त्यांचं आत्यांचं म्हणणं आहे सर्व त्यांना या परिसरातील लोक ओळखतात असं त्यांनी खुलासा केलेला आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, असली. आपण सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये आलो आहोत. आपल्याकडे सातपुड्यातील गोवाल आहे, गाय चारण करणारा. याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी आहे. हे रिअल गोवाल आहेत, गाय चारता आहे. काय नाव तुमचं? काय तुमच्याकडे लोकसभेचं वातावरण आहे? कोण निवडून येईल, काँग्रेस की भाजप? काँग्रेस. बघा, गोवालाची भूमिका ही गोवालाकडे कल जाताना दिसतो आहे. हे सातपुड्यातील गोवाल आहे, गाई चारणारे आहेत. त्यांचा कल गोवाल पाडवींनाच गेलेला आपल्याला दिसून येतो. इकडं आलेत का उमेदवार? इकडं नाही आलं आहे. काँग्रेसचे उमेदवार आले, ते खाली गेले होते. भाजपचे उमेदवार आले होते का? आज गेले ते इकडं. कोण? जांगठी. पण ते आम्हाला माहित नाही, आम्ही तो घरी होतो. कोण गेलं तेवढं माहित नाही होतं, पण हिनाताईचं सांगत होते ते. हिनाताईच्या प्रचाराची टीम इकडे आली आहे असं सांगतायत ते. सातपुडा दुर्गम भागामध्ये देखील प्रचार सुरू आहे. आदिवासी जनतेपर्यंत उमेदवार पोहोचत आहे. हा दुर्गम पहाड बघा आपण सातपुड्याचा, विहंगम दृश्य, पक्ष्यांचा सुमधुर आवाज आणि सुंदर असं नयनरम्य असं दृश्य आहे. सातपुड्यातील या पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या आदिवासींच्या काय समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी नवापूर एक्सप्रेस टीम ही सातपुड्या पर्वतरांगांमध्ये आली आहे. आम्ही 2 दिवसापासून इथं प्रवास करतोय. आम्हाला आता पुढे कच्च्या रस्त्याने पायी बोटीतून नर्मदा नदीमधून जावं लागणार आहे. पाहूया का आहे समस्या सातपुड्याकरांच्या, त्यांच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत. अक्कलकुवा अक्राणीचा लोकसभेचा रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपण अक्कलकुवा तालुक्यातील जामठी या गावात आलेलो आहोत. विरोधकांनी आरोप केलेला आहे की सातपुड्यामध्ये विकास पोहोचलेला नाही, पण आपण जामठीमध्ये आलो तर इथं मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र दिसतंय, वीज आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, हे तर आपल्याला दिसून येतं. पण सुविधा मिळत आहेत का आदिवासींना? या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण जाणार आहोत. हे आरोग्य केंद्र सुरू आहे का बंद आहे, इथं डॉक्टर आहे, स्टॉप आहे की नाही, हे सर्व आपण इथं मध्ये गेल्यानंतर बघणार आहोत. बघू शकतो आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जामठी इथं आलेलो आहोत. या ठिकाणी बघू शकतो शुकशुकाट असा दिसतोय. आपल्याला औषध निर्माण अधिकारी लागलेला आहे दरवाजा. औषधं आहेत, बघू शकतो इथं सर्व औषधी ठेवलेल्या आहेत, पण इथं कोणी नाही आहे. OPD गोळ्या वगैरे सर्व आहेत, पण आरोग्य कर्मचारी इथं दिसून येत नाही आपल्याला. त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत आपण. या पूर्ण परिसरामध्ये साधारणतः वेळ किती झाली सुधीर भाऊ? वेळ सांगा आम्हाला. कुत्र्यांचा इथं कुत्रे आहेत. 11:45 वाजलेले आहेत आणि या 11:45 या वेळेमध्ये आपण इथं आलेलो आहोत. अंधार आहे इथं. किचन आणि इकडं सर्व शुकशुकाट आहे. किचन आहे, पूर्ण
कोणीही इथं नाही आहे. आपण या बाजूला जाऊ, सर्व पाहणार आहोत काय परिस्थिती आहे. शस्त्रक्रिया गृह पण इथं काही नाही, सर्व बंद आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र जामठी या आरोग्य केंद्रामध्ये आपण आलेलो आहोत. इथं कोणीही कर्मचारी नाही आहे, शुकशुकाट दिसतंय. हे कार्यालय आहे, कार्यालयामध्ये कोणी आहे का बघूया. पण बाहेरून लावलेलं आहे ते, कार्यालयामध्ये कोणीच नाही आहे, डॉक्टरही नाही आहे. हे आदिवासींसाठी आरोग्य योजना आहेत पण कर्मचारी इथं आपल्याला दिसून आलेले नाही. 11:30 वाजलेले आहेत. जामठी या गावात आपण आलेलो आहोत, आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत. कुठेही आपल्याला काही दिसत नाही आहे. इथल्या आरोग्य कर्मचारी, काय नाव तुमचं? भगरे, जिजा सुक्रे भगरे. काय म्हणून आहे तुम्ही? आरोग्य सेविका म्हणून आहे. बरं, इथं OPD किती असते दिवसाला? दिवसाला 7-8 होते. आठवड्यातनं किती डिलेवरी होतात? आठवड्यातनं 5-6, म्हणजे आठवड्यातनं 1-2 होते. तर बरं, काय सुविधा काय आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात जामठीमध्ये? सुविधा काय सगळीच आहे. बरं, डॉक्टर राहत नाही अशी तक्रार आहे स्थानिकांची? नाही सर, मीटिंगला गेलेच तर बरं राहत्यात. बरं बरं. तुमचं काय नाव? दुर्गा गावित. बरं, कुठलं तुम्ही? NM म्हणून मी नवापूर तालुक्याची. कोणतं गाव? धुडीपाडा. धुडीपाड्याच्या आहेत. धुडीपाड्याच्या या ताई आहेत, दुर्गम भागामध्ये सेवा देत आहे. बघू शकता आपण, ते कर्तव्य बजावत आहे पण डॉक्टर इथं नाही आहे, मीटिंगला गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर गर्भवती महिला आली तर कसं करणार तुम्ही? करतो हँडल सर. 2 जण हँडल करून घेतात का? हो करतो सर. होऊन जातं. हो. सर्पदंश वगैरे आला मग रेफर करून देतो सर. रेफरला काही सुविधा आहेत का? आहे ना, गाडी आहे ना, आता सकाळी गेली ना गाडी. ॲम्ब्युलन्स किती? एकच. एक आहे. बरं. आता कॉलवर गेली? हो कॉलवर गेली. काय कुठं गेले, काय झालं? पेशंट होता पेशंट रात्रीचा बरं. पडलेला, त्याला घेऊन गेले. या ठिकाणी रुग्णवाहिका आहे, कॉलवर गेली आहे. एमर्जन्सी सुविधा देखील सर्व सुविधा आहेत असं यांचं म्हणणं आहे. आणि ह्या इथं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसून आलेले आहेत. पण मध्ये आम्हाला शुकशुकाट दिसला, सर्व बंद आहे. 11 वाजलेले आहे, 11:30चा वेळ झालेली आहे साधारणतः. वेळ आपण बघू शकतो. किती वाजले? 11:53 झाले. 11:53 झालेली आहेत. आपण बघू शकतो 11:53ला आपल्याला 2 कर्मचारी या ठिकाणी दिसून आलेले आहेत. उर्वरित कर्मचारी हे रजेवर आहेत. आणि एवढ्या मोठ्या संख्येने रजेवर कसे जातात? डॉक्टर मीटिंगला गेलेले आहेत. हा महत्त्वाचा विषय आहे. आरोग्य विभागाने याची दखल घ्यावी. लोकसभेचं निवडणूक सुरू आहे. अशा पद्धतीने कुपोषण, माता मृत्यू, बालमृत्यू याचं प्रमाण सर्वाधिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. आरोग्य विभाग सतर्क असला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. स्थानिकांचं देखील त्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, जामठी. काय सांगाल, तुम्हाला योजना मिळाल्या आहेत का? नाही ना. घरकुल झालं आहे तुमचं? हां झाले पण त्यांचा पेमेंट बाकी आहे. पेमेंट बाकी आहे. गॅस मिळाला आहे का तुम्हाला? हां. करता का तुम्ही गॅसचा वापर? नाही वापरत नाही. कशावर? चुलीवर स्वयंपाक करता का? हां. का चुलीवर का करतात? गॅस बी अकोलकोवा भरावं लागतील, बोलकी तर नाही भेटतील ना. हां. त्यांचा लांब आहे आमचा. बरोबर. पाणी आहे तुमच्या गावात? पाणी बी कमी आहे. वीज बी कमी आहे. डॉक्टर राहतात का इथं? डॉक्टर राहतात पण ते अब्जॉर्ब आहेत. हां. कधी हे राहतात, कधी राहता कधी राहत नाही. बरं, शिक्षणाची व्यवस्था आहे का तुमच्या गावात? नाही ना. आता 7:30 तिथे उचलून गेले ते. बरं. पहिलं गाव मणिबिल, या गावात आपण आलेलो आहोत. या गावाचा काय विकास आहे? आदिवासींना सुविधा मिळाल्या आहेत की नाही? नवीन खासदारांकडनं या भागातील, सातपुडा भागातील आदिवासींच्या काय समस्या आहे, काय अपेक्षा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत दादा आहे. काय नाव दादा तुमचं? संदीप वडवे. संदीप, काय आहे अपेक्षा तुमच्या नवीन खासदारांकडनं? नवीन खासदारकडून आम्हाला जंगल जमीनचा अधिकार भेटणं होतं. ते आता वनपट्टेधारक आहे, त्यांना ते नवीन वनपट्टे भेटणार आहे. अजून पाण्याची सोय आहे ते करून देणार आहे. ते आम्हाला दिसते, आपल्याला दिसते ते पाणी, ते नर्मदेचं ते पाणी सगळं एवढं पाणी दिसते. पण आपल्या इथल्या स्थानिक लोकांना कोटभर पाणी भेटत नाही आहे. मग
ते पाणीचं अधिकार इकडं शेती करण्यासाठी भेटायला पाहिजे आणि हे ते भेटणार आहे असं नवीन खासदार अथांग नर्मदा नदीचं पाणी आहे. समोर बघू शकतो आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिसत आहे. समोरच नंदुरबार जिल्ह्याचं मणिबेली हे गाव आहे. हे विंध्य पर्वत, समोरचा विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वतच्या मध्ये हे मणिबेली गाव वसलेलं आहे. साधारणतः अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील 33 गावपाडे या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या सातपुड्यातील आदिवासींच्या समस्या काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत. काय तुमच्या प्रमुख समस्या काय आहेत? पाण्याची सोय झाली पाहिजे एवढी समस्या. अजून आझादीस 75-76 वर्ष झाले पण या गावात अजूनपर्यंत लाईट नाही. सरकार तर म्हणत आहे हर घर बिजली किंवा हर घर जल किंवा मिशन हे सगळे फेल येतो. इथं काहीच नाही आहे, नळ पण नाही आहे आणि लाईटची सोय नाही आहे. खास करून विकास म्हणायचं असेल तर विकास शिक्षणावर भर दिला पाहिजे तेव्हाच विकास म्हणता येईल. आणि आरोग्य सोय नाही. इकडं उपकेंद्र आहे पण ते कुठं असेल ते काय माहिती नाही अजून. बरं, आरोग्य, शिक्षण, जल, जंगल, जमीन या सर्व अधिकार या आदिवासींना मिळायला पाहिजे. वनपट्ट्याचं काय सांगाल तुम्ही? वनपट्ट्याचे फायली केलेले आहे पण ते नावावर झाले का तुमच्या? नाही झाले अजून. ते फायली केलेले आहे तेवढे वनधारकांना भेटले पाहिजे हीच मागणी आमची. वनपट्टे धारकांच्या सातबाऱ्यावर आहे आदिवासीचं नाव पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून वडलोपार्जित हे जमीन खेळत आहे पण सातबाऱ्यावर यांचं नाव नसल्याने सातबाऱ्यावर नाव यायला पाहिजे अशी देखील त्यांची अपेक्षा आहे. वनजमिनीच्या फायली या अडकलेल्या आहेत लाल फितीमध्ये, त्या देखील मार्गी लागायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. राकेश कोणत्या गावाचा आहे तू? जांगठी. बरं, काय आहे लोकसभेचं वातावरण आहे? कोणाचं वातावरण इथं, गोवालपाडवी का हिना गावीत? ते नाही माहीत. काय सांगशील, गोवालपाडवी का हिना गावीत? हां हां कोण आहे बोल ना. गोवालपाडवी निवडून येतील का? आता तेवढं नाही माहीत. आमचे प्रतिनिधी अतिशय खडतर अशा धडगाव मोलगी परिसरातील पाड्यावर रिपोर्टिंग करत आहेत. नवापूर एक्सप्रेसची टीम माझ्यासोबत प्रशांत राजपूत सर आहे. आम्ही पूर्ण नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी सुरुवातीला शहादा तळोदा, त्याच्यानंतर साक्री, नवापूर, अक्राणी, अक्कलकुवा, त्याच्यानंतर नंदुरबार या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहोत. शिरपूरचा देखील आपण रिपोर्ट केलेला आहे. लोकसभामध्ये 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. अक्कलकुवा, अक्राणी, शहादा तळोदा, नवापूर, नंदुरबार, साक्री, शिरपूर या संपूर्ण लोकसभेच्या ग्राउंड रिपोर्ट करत असताना आपण या भागातील नागरिकांच्या काय समस्या आहे, त्यांच्या मनातील खासदार कसा पाहिजे हा संपूर्ण रिपोर्ट आपण करत आहोत. आज आपण अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातील मणिबेली गावामध्ये आलेलो आहोत. नर्मदा नदीकाठी आपण मणिबेली या गावाचा ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे. मणिबेलीतील नागरिकांच्या काय समस्या आहे त्या जाणून घेतलेल्या आहेत. ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी नवापूर एक्सप्रेस टीम मणिबेलीला पोहोचली आहे. मणिबेली या गावातील ग्रामस्थांच्या काय समस्या आहे ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मणिबेलीचे ग्रामस्थ. काय नाव दादा तुमचं? रायसिंग दातर. रायसिंग दादा, काय समस्या आहे मणिबेलीच्या? समस्या आहे ते आता रस्ता पण खराबच आहे आणि असं आहे की रस्त्यावर आता रस्ता चालला आहे तर ते खडी टाकायचे राहू देत नाही, फक्त मुरुम टाकून काही डांबर करतात असं पण आहे, कोणी लक्ष देत नाही. बरं, मणिबेली तर जामठी मणिबेली तर जामठी या रस्त्याची दुरवस्था आहे. नवीन रस्त्याचं काम चालू आहे, निकृष्ट दर्जाचं काम केलं जात असल्याचा आरोप या नागरिकांनी केलेला आहे. अजून कुठल्या समस्या आहेत तुमच्या? आमची समस्या पाण्याची पण समस्या आहे. आमची सापडीपाडा आणि सापडीपाडा. बरं, पाणी कुठून भरतात तुम्ही? पाणी आता आमचं ते डॅमचं पाणी आहे ना नदी 3 का 4 किलोमीटर. बरं, नर्मदा नदीमधून ते पाणी भरतात असं त्यांचं म्हणणं आहे. ते पाणी पिण्या योग्य आहे का?
पाणी एकदा तर ते पाणी तर खराबच आहे, पण आता काय करू, आता तसंच प्यावं लागतं आम्हाला. लाईट आहे का तुमच्या गावात? लाईट नाही. लाईट नाही, आरोग्य नाही, शिक्षण नाही, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. डॉक्टर असतात का जामठीला? डॉक्टर पण भेटले तर नाही भेटले असं आहे. डॉक्टर पण राहत नाही. बरं, ॲम्ब्युलन्स येते का? ॲम्ब्युलन्स पण बोलवलं तरी येत नाही. बरं, रेंज आहे? रेंजचा पण प्रॉब्लेमच आहे. बरोबर. असं सांगा की नंदुरबार संघाचं निवडणूक चालू आहे, खासदार कसा असला पाहिजे? खासदार असला पाहिजे. इकडे गावामध्ये काय सुविधा काय नाही आहे ते बघायला पाहिजे, यायला पाहिजे. आलेत का दोन्ही खासदार उमेदवार? बरं, खासदार कोण बनेल काय वाटतं तुम्हाला? काय कोण बोलले ते आता सांगू शकत नाही. ॲडव्होकेट गोवाल पाडवी होईल का हिना गावित बनेल? ॲडव्होकेट गोवालचा आहे तर होईल असं वाटतं आम्हाला, पण यायला पाहिजे. ॲडव्होकेट गोवाल होईल असं वाटतंय. हिना गावित का नाही हो? गावीत पण ते कामे कसे करतात, मग काही कामं करत नाही असा आरोप आहे त्यांचा. जामठी परिसरामध्ये काय आहे इतर ग्रामस्थांच्या समस्या आपण त्या नर्मदा काठाला जाऊन जाणून घेणार आहोत, त्यांच्या समस्या काय आहे. तर या मनिबेलीच्या नागरिकांच्या समस्याकडे शासनाने लोकप्रतिनिधी लक्ष देणं गरजेचं आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, मनिबेली. મનીબેલીના 1 નંબરના બૂથ પરના તમે મતદાર છો, બરાબર? તમાર સુધી જે ઉમેદવાર છે એ કોઈ આવ્યા કે તમાર સુધી અહીંયા? નથી આવ્યા. એ ભાજપના બી નહીં આવ્યા ને કોંગ્રેસના બી નહીં આવ્યા? કોઈ નથી આવ્યા. તમને ખબર છે કોણ ઊભો છે? કંઈ ખબર નથી કોણ ઊભો છે તે નહીં ખબર. તો તમે કેવી રીતના વોટિંગ કરવાના, મતદાન કેવી રીતના તો કરવાના? હવે અમારી ઈચ્છા પ્રમાણે વોટિંગ કરવું પડે, કેમ કે અહીંયા કોઈ આવ્યો નહીં પસાર કરવા અમારા કામ ઉપર. आपण विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वतच्या मध्यभागी हे मणिबेली गाव आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाचं मतदारसंघातील हे गाव आणि पहिलं मतदान केंद्र याच गावात आहे. या गावातील हे मतदार आहेत, याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मणिबेलीचे ग्रामस्थ आहे. काय नाव तुमचं? बरं, काय समस्या काय तुमच्या गावात? बरं, हे गुजराती बोलतात, त्यांना मराठी बोलता येत नाही. शेजारी गुजरात आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी इथून जवळच आहे. इथून पुतळा देखील दिसतो आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचा. काय समस्या आहे तुमच्या गावामध्ये? तुम्हाला योजना मिळतात का शासनाच्या? स्कीम મળે કે તમને ગવર્મેન્ટની? સોલર પેટ આવી, રાશન મળે તમને? વીજળી છે તમારી પાસે? શિક્ષણની કોઈ સુવિધા છે? નર્મદા જીવનમાં તમારા છોકરા ભણાય છે કે? હા, તો હજુ બીજું તમને કંઈ ગેસ, ઉજ્જવલા ગેસ મળી છે યોजना? घरकुल यांना अनेक योजना मिळाल्या आहेत, पण अजून बऱ्याच घरकुल आणि उज्ज्वला गॅससारखी योजना मिळालेल्या नाही. कारण की या भागातल्या अनेक लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे, काही लोकांचं पुनर्वसन बाकी आहे. यांची जमीन इथं आहे म्हणून इथं राहतात. काय तुम्ही जमीन करतात ते? काय पिकवतात तुम्ही? बरं, किती कुटुंब राहतात तिथं? किती नाही, 6-7 कुटुंब राहतात इथं. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदीकाठावर नंदुरबार जिल्ह्यातील 33 पाड्यांचा समावेश येतो. या 33 पाड्यामध्ये आदिवासी कुटुंब राहतात. यांच्या अनेक समस्या आहे. शिक्षण, आरोग्य या समस्यांकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. निवडून येणाऱ्या नव्या खासदारांकडे काय अपेक्षा आहे आपण जाणून घेऊया. लोकसभेची निवडणूक सुरू आहे, नवीन खासदार कसा पाहिजे तुम्हाला? काँग्रेस येऊ की भाजप येऊ, काम होणं गरजेचं आहे. आमच्या ज्या समस्या त्या सोडवल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर याकडे शासनाने, जिल्हा प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. અહીંયા એમ્બ્યુલન્સ હતી ને તરંગ દવાખાના શું થયું? ચાલુ છે કે બંધ છે? ચાલુ છે. डॉक्टर आहे की અહીંયા? डॉक्टर इथं राहत नाही, त्यामुळे यांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याची देखील त्यांची तक्रार आहे. हजू શું प्रॉब्लेम होता? मणिबेली गाव हे चारी बाजूने पाणीने वेढलेलं आहे. इथं अनेक समस्या आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे.
सोडवावे अशी अपेक्षा आहे. इथल्या आरोग्याची व्यवस्था बिकट झालेली आहे. इथं या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना तरंग दवाखाना होता, तो देखील नादुरुस्त आहे. त्यांना वेळेवर सुविधा मिळत नाही. तरंग दवाखान्याची काय अवस्था आहे? डॉक्टर राहतात का? कोणी आजारी पडलं तर ते बरं, डॉक्टर कधी कधी येतात. आरोग्याच्या भीषण समस्या आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. याकडे खासदार डॉक्टर आहेत, त्यांनी या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याच भागाचे आमदार DC पाडवी आहे, त्यांनी देखील या परिसराचा विकास करावा. खासदारांनी विकास करावा. आदिवासी विकास मंत्री, पालकमंत्री आणि इथले स्थानिक लोकांनी या आदिवासींच्या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, मणिबेली. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये आलेलो आहोत. विहंगम असं सातपुड्याचं दृश्य, पक्ष्यांचा सुमधुर आवाज, खूप असं निसर्गरम्य, डोळ्याचं पारणं फेडणारा हा सातपुडा आहे. माझ्यासोबत आमच्या नवापूर एक्सप्रेस टीमचे प्रशांत राजपूत, कॅमेरामॅनची भूमिका यांची आहे. कॅमेरा खूप छान चालवलेला आहे. त्यांनी पूर्ण 4 मतदारसंघाचा रिपोर्ट केला, त्याच्यामध्ये कॅमेरामॅनची भूमिका प्रशांत राजपूत सरांची आहे. खूप सुंदर असं काम त्यांनी केलेलं आहे. मी निलेश पाटील, सुधीर निकम आणि प्रशांत राजपूत आणि आमची टीम शब्बीर, मनोज, विनायक, गावित, आकिफ, मणियार, सर्व रिपोर्टरांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तुमच्यापर्यंत एक चांगला रिपोर्ट पोहोचावा. अतिदुर्गम भागातील जनतेच्या काय अपेक्षा आहे त्या जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आम्हाला 2 दिवस लागलेले आहे आणि पूर्ण परिसराचा आम्ही रिपोर्ट तुम्हाला देणार आहोत लोकसभेचा. आपल्याला एक विनंती आहे प्रेक्षक म्हणून, आमच्या लाडके प्रेक्षकांना नवापूर एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, मणिबेली.